संपण्याच्या मार्गावर आले आहे. 2014च्या आधी मी जाहीर केलं होतं की काँग्रेसला 100च्या पेक्षा कमी सीट मिळणार आहे. आता मी जाहीर करतो की भारतीय जनता पार्टीला 100 पेक्षा कमी सीट मिळणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा हुकुमशाही पक्ष आहे असा बऱ्याच लोकांना वाटतो. त्याचबरोबर जो आम आदमी आहे, त्या शेतकरी, कामगार आहे, सैनिक आहे, त्यांचं वाटोळं या भारतीय जनता पार्टीने केलं. आम आदमी तुम्ही म्हणताय की कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल झाले, 100 कोटी जे बाळासाहेबांच्या स्मारकाला देण्यात आले ते लोकांचे पैसे आहेत आणि अशा पद्धतीनं स्मारक देण्यापेक्षा टोपाडे यांनी ट्विट केले की शाळा आणि हॉस्पिटल बनवावं जेणेकरून लोकांच्या कामासाठी उपयोग. काय असतंय की स्मारकांचा एक वेगळा उपयोग सुद्धा असतो जर तो केला. नुसते पुतळे बांधून स्मारक करणं याला माझा विरोध आहे. पण स्मारक केल्यानंतर त्या ठिकाणी तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी असेल, त्याच्यामध्ये कोचिंग क्लास असतील, ट्रेनिंग असतील, अशी जर स्मारक झाली तर ती लोकउपयोगी असतात. तर तसं स्मारक असेल तर झालं. पण त्याच्यात एक मला म्हणायचं आहे बाळासाहेबांचं, ते स्मारक हे सरकारने चालवलं पाहिजे. हे कुठल्या प्रायव्हेट ट्रस्टनी चालवावं हे मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, राज्यावरती जवळपास 5 लाख